आला डमॅस, मला एकटीला सोडून गेला. मला जर आयुष्यात परत कधी भेटला ना तर मी थांब. You asshole! असं एकट्या मुलीला कोणी सोडून जाते का? अरे मला लेट होत होता यार. अरे पुण्याला मित्रांकडे जायचं. मुलगी आहेस म्हणून तुला माफ करतोय, समजलं ना? ए, मुलगा असतं तर काय केलं असतं सांग ना. खून केला असता तुझा. हट्टू आहेस रे तू. साधा मच्छर कधी आयुष्यात मारला नाही, तू माझा खून करणार आहेस? ए जास्त बोलशील ना तर गाडी ढकलणार नाही, समजलं ना? आली मोठी. एक तर ऊन किती लागते. ए, ऊन मला पण लागतंय, समजलं ना? आणि गाडी ढकलण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. बाय द वे, तेव्हा तू मोठे तोरत गेला होतास मी नवीन कॅब बुक करतो म्हणून. आली तुझी कॅब? तूच पनवती लावली असशील मला. ए, पनवती नाही, मॅनिफेस्टेशन. मीन राशीची मुलगी आहे मी. माझ्यासोबत वाईट करणाऱ्यांचं ना कधीच भलं होत नाही. मीन राशीचे लोक ना मीन असतात. आली मोठी शहाणी आहेच मी, शहाणी, स्मार्ट अँड ब्युटिफुल. तर खूप झाली तुझी तारीफ. पाणी असेल तर पाणी दे, मला खूप ताण लागली. एकदा आधीच गळा सुकलाय. पहिले मला सॉरी म्हण. सॉरी बोलल्यावर पाणी देणार आहेस? ए बाई, म्हणतो तुला सॉरी. चल दे पाणी. तू वेडी आहेस का? हे पिऊ कमी पाण्याच्या बदली? कधी कधी माणसाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. डिस्कवरी मध्ये बेर गेल तहान लागल्यावर काय प्यायचं माहितीये ना तुला? हे बघ आई, मी कोणालाही भेटणार नाहीये. अगं मला नाही बघायचंय कुठल्याही मुलीचा फोटो. मला ना आता लिटरली वैताग आलाय या सगळ्याचा. आपण नंतर बोलूया. सिगरेट आहे का? तुला काय टपरीवाली वाटली का मी? हे का ते का? हे पाहिजे? मी दारू नाही पित. ठीक आहे, तुझी चॉईस. चल गाडी ढकल आता. आईने पाठवलेल्या मुलीचा फोटो बघणार आहेस की नाही? नाही. प्रॉब्लेम काय राव तुझा? लगताय तेरी एक्स ने सॉलिड काटा है तेरा, हो ना? शटअप यार. एवढी चिडचिड करतोय म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा गेम झाला. ए तू सीबीआय वाल्यांसारखे प्रश्न काय विचारते? मगाचपासून नुसती चौकशी लावली आहेस माझी. नाव काय तिचं? नाही सांगणार. चल आपण तिचं नाव नागिन ठेवूया. रिलेशनशिप मध्ये डसणारी नागिन. तू तुझ्या प्रत्येक कस्टमर सोबत अशीच बडबड करते का? हो, कारण त्याने जर्नी इंटरेस्टिंग होते. एनिवेज तो प्रश्न नाहीये. मुद्दा काय आहे की ती नागिन तुला सोडून का गेली? कारण मी तिला एक्स्ट्रीम ग्रीन फ्लॅग वाटायचं. तसं मी तिला कधी दुखवलं नव्हतं, पण ती नेहमी म्हणायची की तू माझ्या सोबत आहेस पण तरीही सोबत नाहीयेस. शेवटी तिला एक दुसरा मुलगा आवडला आणि ती निघून गेली. हो, दिस इज रिअली कॉम्प्लिकेटेड. तुम्ही मुलींना असतातच कॉम्प्लिकेटेड. ते जाऊ दे रे. मला सांग, तुझं लग्न न करण्यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे. एम आय राईट? सायकोलॉजीची स्टुडंट आहे मी. कोण कधी खरं बोलतं आणि कोण कधी खोटं बोलतं ना, हे खूप चांगलं कळतं मला. ऍक्च्युली मला लग्नाची भीती वाटते. म्हणजे लग्नानंतर बरेच कपल फक्त हॅप्पी असल्याचं प्रिटेंड करतात. जसं माझ्या आई वडिलांच्या बाबतीत. आजही संध्याकाळी घरी येताना माझ्या बाबांना घरी येण्याची घाई नसते आणि आईला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नसते. असं वाटतं की एकाच घरात दोन वेगवेगळे संसार चालू आहेत. म्हणूनच मला भीती वाटते, मीही लग्न केलं आणि उद्या असंच काहीतरी झालं तर. डिफेन्सिव्ह पॅसिमिझम अँड निगेटिव्ह कोर बिलीफ. म्हणजे याचा अर्थ असा की भविष्यात काहीतरी निगेटिव्ह होणार आहे असा विचार करून आपण आधीच स्वतःला प्रोटेक्ट करतो. आणि निगेटिव्ह कोर बिलीफ म्हणजे प्रत्येक लग्न हे शेवटी फेलच होतं असं आपला स्ट्रॉंग बिलीफ. तुझ्या डोक्यात गोष्टींचा ऑलरेडी निकाल लागला होता आणि हीच निगेटिव्ह एनर्जी तिने सेन्स केली असेल कदाचित, म्हणून ती तुला सोडून गेली. बऱ्याचदा ती म्हणायची की तू भविष्यातल्या गोष्टींचा खूप विचार करतो. नाही म्हणायला माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण लग्न करायची हिंमत नव्हती. एक्झॅक्टली. ती तुझ्यासोबत फ्युचरचा विचार करत होती आणि तू तिच्यासोबत एंडिंगचा विचार करत होता. तिने तुझ्यातला ग्रीन फ्लॅग नाही, भविष्यातला रेड फ्लॅग पाहिला होता. फ्युचरमध्ये सगळं काही खराब होणार आहे अशी ज्याची सायकोलॉजी असते ना, तो व्यक्ती एका वेळेनंतर टॉक्सिक होतं आणि त्याच्यासोबत जगणं कठीण होतं. तू खरंच सायकोलॉजिस्ट आहेस? कन्फर्मेशन बायस अँड लॅक ऑफ ट्रस्ट भरभरून आहे तुझ्यात. असू दे असू दे. मला सांग, कुठली सायकोलॉजिस्ट राईड घेत फिरते? मी फिरते का? काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे का? नाही, हा माझा एक्सपेरिमेंट चालू आहे. कसला एक्सपेरिमेंट? लोक सायकोलॉजिस्ट कडे गेल्यावर ना बऱ्याचदा विचार करून बोलतात आणि मी राईड करत असताना फ्लो मध्ये खरं बोलून जातात आणि मी त्यांचं अनालिसिस करते. एवढा फ्री वेळ आहे तुझ्याकडे? नाही, दिवसातनं फक्त एक राईड करते, पण प्रत्येक राईड इंटरेस्टिंग असते.
मला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात, म्हणजे कधी IT इंजिनियर, डॉक्टर, लॉयर, फेल ऍक्टर आणि कधी तू. बाय द वे, तू काय करतोस? मला तू सांगितलं नाहीयेस. हा, मी चित्रकार आहे. अच्छा, म्हणून तुझ्या डोक्यात लोचा आहे. तर नाहीतरी आर्ट आणि रिलेशनशिप यांच्यात काहीतरी कनेक्शन असतंच. कुठल्या पुस्तकात लिहिलंय? पुस्तकात नाही, एक्सपिरियन्स वरून बोलते. बरं, जाऊ दे. आता प्लीज थोड्या वेळ तू गाडी ढकलतोस का? ठीक आहे. थँक्यू. हॅलो काकू, ही गार्गी बोलते. राघवची नवीन गर्लफ्रेंड. त्याने तुम्हाला सांगितलं नसेल, पण मी तुम्हाला सांगते, मी त्याच्याशी लग्न करायला रेडी आहे. हे शूटिंग सोडून हे बघा काय चालू आहे. इथे स्टुडिओ मध्ये नाचते, शूटिंगला आलेली आहे आणि पहिला माळ्यावर जायचंय आणि हिला लिफ्ट हवी आहे. काही ढकलेलं नाहीये.